गावचा रेवणाले गावचा बघा रेवणाले गावचा रेवणाले गावचा एवढ्या रेवणाले गावचा सदाशिव ओलीकर माझ्या बघा या गुरुजी अशोपती राजा यावे बघया गावामध्ये गेला यावे गावामध्ये गेला यावे बघया गावामध्ये गेला यावे गावातली लोक यावे बघया अशोपती राजा नावे राजा अमळच्या नगरी लावे आल माझ्या या मनात भक्त बाळू या मामा जाई एवढ्या देवणाल गावचा एवढ्या देवणाल गावचा माझ्या या संघाचा मंडळाचा या आधारे भक्त बाळू या मामा जाई भक्त बाळू या मामा जाई एवढ्या रेवणाल गावचा बघा मुंबईला राहणार रे पंकज वाघमोडी जोडी या दारानी आमच्या धान्या व वाघानी जोडी या दारानी आमच्या जोडी व दारानी पंकज भाऊनी बघा पंकज भाऊनी रुपये देवाच्या ढोलाला
दे बाळू मामाचा भंडारा साऱ्या गगनात उधळू 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 दे मंदिरी जाऊन बाळू मामाच्या रूप तुझं डोळ्यानं पाहू दे बाळू मामाचा भंडारा साऱ्या गगनात उधळू दे बाळू मामाचा भंडारा साऱ्या गगनात उधळू दे बाळू मामाचा भंडारा साऱ्या गगनात उधळू दे माझ्या देवाचा भंडारा साऱ्या गगनात उधळू दे गावचा बघा खुशे बनगे नावाने आपल्या भाच्याच्या नावाने आईवाडी गावचा बेरू देवाचा पुजारी लिंबाजी कोळीकर माझ्या भावाच्या नावाने ढोलाला माझ्या लावड ढोलाला या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघाच्या मधोमधी बसला देव यो गणपती त्या बाजू पार्वती दोघाच्या मधोमधी बसला देव यो गणपती भद्र देशाचा राजा अशोकपती 12 वर्ष राजानं राज्य केलं त्या भद्र देशाला अनवरे काही एका दिवसाला राजाने विचार केला म्हणाला आणि जेव्हा 12 वर्ष झाली तेव्हा राज्य करतो या स्त्री जाग्याला परंतु 12 वर्ष झाली की आपल्या लग्नाला लागला होता राजा मनामध्ये विचार करायला तेव्हा ह्या राजाने विचार केला म्हणाला आपण बरे का सहज बरे का गावामध्ये फेर फटका मारण्यासाठी आणि गेल्या पाहिजे जेव्हा त्यात्री जाग्याला आपल्या गोरगरिबांचं काय चाललं बरं वाईट पाहिजे बघायला त्यात्री जाग्याला असा म्हणून शिना एका दिवसाला सोपती राजा जेव्हा त्यात्री जाग्याला
निघून गेला होता गावाच्या मध्यभागाला देवा त्याच वेळेला. देवा मग त्या गावातली लोक बरं का त्या अशोकपती राजाला काय म्हणत होती? वय वय बाबा हे आपल्या टिंबाण्यासारखे गुप्त्यासारखे लोकांनी बघितलं त्या अशोकपती राजाला आणि सकाळ सकाळच्या पाण्यात लागली होती आपल्या राजाला बोलायला. गावातली लोक एकमेकाजवळ बरं का लागली होती बोलायला, एकमेकाच्या समोर लागली होती बोलायला. आपल्या नगरीला राजा फार दयाळू आहे, राजालाही मयाळू आहे, परंतु आपल्या नगरीचा राजाने पुत्रिक आहे. असा देवा लागला होते मात्र एकामेकाला बोलायला जैन त्यात्री जाग्याला. अरे काय करायचं अजून आपल्या नगरीत राजा आपल्या नगरीला सकाळच्या पाण्याला आणि एवढे म्हणून गावातली लोक त्या राजा अशोकपतीला नाव लागली होती ठेवायला. राजा अशोकपतीने विचार केला मनाला आणि देवाच्या वेळेला मात्र त्याचा अशोकपती राजाला जसं या नगरीच्या लोकांचं बोलणं ऐकून घेतलं जैर त्यात्री वेळेला ओळख पडलो तर माझ्या अशोकपती राजाला त्या वेळेला. वाईट वाटलं जीवाला अशोकपती या राजाला गावातली लोक नाव लागल्या ती ठेवायला. सोडून जायाच एवढ्या रेवणाल गाव जाये बघा प्रकाश ओलेकडे उद्योगपती आणि त्यांच्यावर जोडीला दोघांनी मिळून माझ्या ढोला बघाया आम्हाला मी बांधलं खिलारवाडी गाव जाऊ पाहुणा खिलारवाडी गाव जाऊ खिलारवाडी गाव जाऊ सोमाया बघा लोक पुणे एवढ्या या शेराला सोमाया बघा लोक पुणे एवढ्या या शेराला उद्योग बघा पतीनी बघा धान्य या बघा वागानी चाललेल्या उधवी लावे मिळून ठेवायच्या ढोला लागा 701 रुपया माझ्या लावला ढोला लावे माझ्या शिदाया मामानी वर या बापानी वर बघा शिदाया मामानी या बापानी वर बघा शिदाया मामानी त्यांच्या या बघा जोडीला बघा कॅप्टन बघा साहेब
एकाच भेटीसाठी माझ्या जीवाची तळमळ होईल सागर नवरा दादा हळद लागली नवरीला 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 सागर नवरा दादा हळद लागली धनुया नवरीला सागर नवरा दादा हळद लागली धनुया नवरीला नवरया देवानी नवरया देवानी सागर बाबा पटकर आणि आली माझी अकोले बघा या दुर्देवाच्या डोळ्याला असे एक रुपये माझ्या लावले ढोलाला आभारी मानले आम्ही आभारी मानले लोकांचं बोलेल बघ राजाने ऐकले मामा त्या राजाने विचार केला म्हणाला माहिती लागलो तो वाटायला त्या त्रिवेळीला कारण का गावातली नगरीची लोक लागली होती माझ्या सोबती राजाची निंदा करायच्या वेळेला विचार केला राजा अशोकपतीनं म्हणाला हा मला एवढं प्रेम या जनतेवरती केलं तरी सुद्धा बाबा मात्र ही नगरीची लोक लागली माझी निंदा करायला म्हणून वाईट लागलो तो वाटायला माझ्या अशोकपती राजाला जेव्हा त्या त्रिवेळीला गेला राजा अशोकपतीने विचार केला म्हणाला आपण ह्या लोकांच्या बरका समोर राहायचं नाही आपण ही राजगादी सोडून घ्यायची मनुष्याला जेव्हा काय म्हणले माहितीये का किती जरी बाबा एखाद्या माणसावरती जर प्रेम लावलं माया लावली तर खरोखर ती माया आणि ते प्रेम एक नाही घेऊन घात केल्याशिवाय सोडत नसतं या म्हणून काय म्हणले त्या राजाला वाईट वाटलं म्हणला एवढ्या लोकांवरती प्रेम केलं एवढ्या जनतेवरती आपण प्रेम लावलं बाबा एकामेकाला कमीची सर्व दिलं तरी सुद्धा जनता ती राजा काय म्हणतोय तुम्ही किती जपाव जीवाच्या पल्याडनात तुम्ही किती जपाव जीवाच्या पल्याडनात अरे प्रेम एक दिवस करतही रात अरे प्रेम एक दिवस करतही रात करतही रात कर प्रेम एक दिवस करतही रात लोकांच्या पायात बघाया राजा शिवपती गावडीला सोडून राजा जंगलाच्या वाटणी
डोंगर बनगरे भावानी वे राजा या माझ्या या वागानी देवा तुझ्या वेळी येला असे करिल्या रुपय आभारी मी बघाये मानले आभारी मी बघाये मानले रुपय लावलं माझ्या बघाये ढोलाला आभारी मी बघाये मान लावलं माझ्या या देवा ढोलाला लावलं ढोला लावले दोघे जण या भावानी दोघा या भावानी वे धान्या या वागानी देवा तुझ्या गाण्याला लावलं माझ्या ढोलाला मीठे मीठे बातें करती है दिल मुलाकात करता है राजा अशोकपतीने विचार केला म्हणाला आणि त्या जंगल झालेला राजा गाव सोडून गेलं राजानं लोकांनी नाव ठेवायचं आणि जेव्हा त्या त्रिजा गेला नगरीची लोक लागली ती आपणाला नाव ठेवायला लोक लागले ती जेव्हा निंदा करायला राजाच्या जीवाला लागलो तर वाईट वाटायला म्हणून माझ्या सोबती राजाला जगी जेव्हा नगरी सोडून दिली त्या त्रिजा गेला मामा त्या राजा अशोकपतीने बरं का नगरी सोडून देण्याचा विचार केला राजा जंगलाच्या वाटणी राजा निघून चालला होता आणि जसे जेव्हा त्या त्रिजा गेला नगरी सोडून दिली होती जेव्हा त्या त्रिजा गेला आणि राजा निघून चालला होता या किरदार झालेला जंगल झालेला त्यावेळेला राजा चालून चालून दबून गेला आणि जाऊन जंगल झाडीला विश्रांती घेण्यासाठी थंडगार एका झाडाच्या सावलीला आणि का जेव्हा एका राज्याचा राजा होता जेव्हा त्याला उलटानं माहित नव्हतं त्या जागेला मनुष्यना राजा दमून थकून गेला
आणि गार सावलीला विश्रांती घेण्यासाठी बसला जेव्हा त्यात्री जागेला त्याच वेळेला मामा त्या जंगल झाडीमध्ये त्या शिवपती राजाला एका देवीचं बरं का त्या सावित्री देवीचं त्यावेळेला झाडाच्या सावलीला राजा बसला होता त्यात्री जागेला त्याच वेळेला मात्र या जंगल झालीला या शिवपती राजाला देवीचं मंदिर लागलं होतं जेव्हा दिसईला देवा मग त्या असणाऱ्या राजा अशोकपतीने विचार केला म्हणाला आजपर्यंत बरे का 12 वर्ष झाली आतापर्यंत बरे का राजगादी आपण भोगल्या आपल्या नशिबात कधी देवाची सेवा करण्याचा योग आला नाही समाधान W2 कडून इनकमिंग कॉल ट्रुकॉलरने ओळखला. देवा त्या परमेश्वराचा कोप माझ्यावरती झाला असावा. ध्यास लागली की आईचं ध्यान होत या जोपर्यंत ध्यास लागत नाही ताप येत नाही तोपर्यंत देवाचं ध्यान होत नाही देवा मग या राजा अशोकपतीला वाईट लागलं वाटायला म्हणला परमेश्वराचा कोप माझ्यावरती झालाय